जय शिवराय मित्रांनो, आत्ता जो काय तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ बघितला तो क्रिएट करणं एकदम सोपं आहे. तर पूर्ण एडिटिंग आपण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे, त्यामुळे जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, मी जे काय तुम्हाला सर्व मटेरियल दिलेलं आहे ते मटेरियल एकदम फ्री आहे. या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या. तसेच आपण जे काय तुम्हाला बीट मार्क आणि शेकीपॅडचे प्रेसेट दिलेले आहेत त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये अशा प्रकारे ती प्रेसेट इथं प्रोजेक्टमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप टेलिग्राम चॅनलला जाऊन डाउनलोड करून घ्यायचा आहे. नंतर तो ॲप इन्स्टॉल केल्यानंतर सिम्पली आपल्याला ते बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर ॲप ओपन करून प्रोजेक्टला यायचं आहे. इथं आल्यानंतर सिम्पली आपल्याला बीट मार्कवरती क्लिक करायचं आहे. तर जे काय तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे ते तुम्हाला इथे लेयर्स आणि सॉन्ग अशा प्रकारे इथे बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला 11+ चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जी काय आपली मटेरियलची फाईल आहे ती सिम्पली आपल्याला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला इमेजेस मिळून जातील. यातलं ह्या इमेज आपण डेमोसाठी घेतलेल्या आहेत, त्या जागेत तुम्ही तुमचे कोणतेही इमेज ॲड करू शकता. तर सिम्पली आपल्याला इथून एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे आणि नंतर 3 डॉटला क्लिक करून ते फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे काही इमेज आहे याची लेंथ पुढं जाऊन 12.10 सेकंडच्या बीटपर्यंत यायचं आहे आणि सिम्पली आपल्या या ऑप्शनला क्लिक करून इथपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करून याची जी काही ऑपोसिटी आहे ती इथं आपल्याला अशा प्रकारे 20% कमी करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा इथे यायचं आहे. ही जी काय ब्लँक स्पेस आहे इथं आपल्याला याच्या समोर लॉंग प्रेस करायचं आहे आणि सगळ्यात खाली सॉन्गच्या वरती आपल्याला इथे ही लेअर घेऊन यायचं आहे. आता आपल्याला 2 नंबरला इथे एक लेअर बघायला मिळेल. त्या लेअरच्या इथे सिम्पली आपल्याला इथं विजिबिलिटी क्लिक करून आपल्याला इथे लेअर ती विजिबल करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली या लेअरला क्लिक करून इथे कलर अँड फिलला क्लिक करायचं आहे आणि सिम्पली यावरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या इथं फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर फोटोचे आपण जे काय बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे तर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तुम्हाला सिम्पली क्रोमवरती किंवा गुगलवरती जायचं आणि HD बॅकग्राऊंड रिमूव्ह असं सर्च करून ते वेबसाईट उघडायचं आहे आणि ते तुमचं इमेज जे काय असेल ते अपलोड करायचं म्हणजे ऑटोमॅटिकली तिथं बॅकग्राऊंड तुमचं रिमूव्ह होऊन जाईल. तिथून सिम्पली डाउनलोड केल्यानंतर आपल्याला इमेज गॅलरीत बघायला मिळेल. ते सिम्पली आपल्याला इमेज इथं अशा प्रकारे ते रिप्लेस करून घ्यायचं आहे. तर इथं आपण इमेज रिप्लेस केलेलं आहे. त्याला इफेक्ट आणि जे काय आपली बॉर्डर आणि शॅडो आहे ऑटोमॅटिक इथं पेस्ट होऊन जाईल. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं आपल्याला सिम्पली 3.16 सेकंडच्या बीटला येऊन जो काय इथे ग्रुप नंबर 1ची लेअर आहे त्याला आपल्याला सिम्पली क्लिक करून इथे एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला खाली जी काय 2 नंबरची लेअर दिसते त्याच्यावरती क्लिक करून इथे कलर अँड फिलला येऊन अशा प्रकारे गॅलरी ओपन करून घ्यायचं आहे आणि जे आपण आत्ता इमेजचं PNG ॲड केलेलं आहे ते सिम्पली आपल्याला जे काय ओरिजिनल इमेज आहे ते इथं ओरिजिनल इमेज ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे इमेज ॲड होऊन जाईल. आता आपल्याला एक गोष्ट बघायला मिळेल की जे आपण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केले ते इमेज, जे आपण कटआउट ते इमेज ॲड केले ते इमेज आणि ग्रुपमध्ये ॲड केलेले इमेज तिन्ही इमेज आपले सेम असणार आहेत. सिम्पली आपल्याला अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो काही आपला ग्रुप आहे याची लेंथ आपल्याला इथे बघायला मिळेल की कमी झालेलं आहे. तर याची लेंथ आपल्याला 12.10 सेकंडपर्यंत एक्सटेंड करून घ्यायचं आहे. तर आपल्याला तिन्ही ग्रुपची लेंथ 12.10पर्यंत ठेवायचं आहे. आता पुन्हा आपल्याला जो काही आपला पुढचा ग्रुप आहे त्याला क्लिक करून एडिट करून खालच्या लेअरला क्लिक करून आपल्याला इमेज इथून ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे इमेज आपण ॲड केलेलं आहे. पुन्हा पुढच्या ग्रुपवरती यायचं आहे. पुढची आपली जी काही लेअर असेल तिथं सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. असं आपल्याला तिन्ही ग्रुपमध्ये सगळे इमेज आपले रिप्लेस करून तुमचे इमेजेस तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. तिथं आपण सगळे इमेजेस ॲड केलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपला जो काय 12.10 सेकंडचा बीट आहे त्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला मीडियावरती जायचं आणि मीडियावरती क्लिक करून जे काय आपले पुढचे इमेज आहेत सिम्पली आपल्याला क्लिक करून ॲड करून घ्यायचे आहेत आणि 3 डॉटला क्लिक करून आपल्याला फिल कंपोजिशनवरती क्लिक करून आपल्याला ते इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. आता जो काय आपला पुढचा बीट आहे त्या पुढच्या बीटला एवढं सिम्पली आता आपल्याला याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला सेम पुढच्या बीटला इमेज ॲड करून ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. तर असं इथून पुढे आपले जेवढे बीट्स आहेत त्या प्रत्येक बीटला सिम्पली आपल्याला एक इमेज ॲड करायचं आहे आणि आपल्याला इथे इमेज इथे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर आपण इथे इमेजेस सगळे ॲड करून ॲडजस्ट करून घेऊया. आणि ज्या इमेजची लेंथ कमी असेल तर आपल्याला सिम्पली इथं अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. जर इमेजची लेंथ जास्त असेल, एक्स्ट्रा पार्ट असेल तर आपल्याला कट करायचं आणि इमेजची लेंथ जर कमी असेल तर सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं लेंथ इमेजची वाढवून घ्यायचं आहे. तरी तर आपण सगळे आपले जे काही इमेज आहेत ते इथं ॲडजस्ट केलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, सिम्पली इथून बॅक येऊन आपल्याला जो काय दुसरा आपला शेकीपॅडचा प्रेसेट आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला 2 लेअर बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्या लेअरला जी आपली पहिली लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली ती इफेक्टला यायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. इथून हा इफेक्ट कॉपी होऊन जाईल. तर पुन्हा यातून बॅक येऊन आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे आणि जे काय 12.10 सेकंडला आपण आत्ता इमेज ॲड केलेलं आहे त्या इमेजला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिम्पली जे आपण छोटे इमेजेस ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हाच इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपण ते एक एक करून हा इफेक्ट प्रत्येक इमेजला पेस्ट करून घेऊया.
तर आपल्याला यानंतर काय करायचं आहे, छोट्या सगळ्या इमेज आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता जी काय आपली 13.28 सेकंडच्या बीटला इमेज आपण ॲड केलेलं आहे ती सोडूनची पुढची आपली इमेज आहे म्हणजे 16.15 सेकंडची जी इमेज आहे त्याला आपल्याला सिम्पली हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि जी 13.28 सेकंडला एक इमेज आपली राहिलेली आहे आणि त्यानंतर पुढे 19 सेकंडला जी आपली इमेज राहिलेली आहे त्यासाठी आपण आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करायचं आहे आणि दुसरी जी काय आपली लेअर आहे तिथून सिम्पली आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. आणि ज्या आपली लेअर शिल्लक आहेत त्या दोन्ही लेअरला आपल्याला इथं हा इफेक्ट कॉपी केलेला आत्ता करून पेस्ट करून घ्यायचा आहे. तिथं आपण दोन्ही इमेजला हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता आपल्याला पुन्हा सिम्पली सुरुवातीला येऊन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर जे काय स्पेशल आपण इमोजी पेन तुम्हाला दिलेलं आहे ते इथं ॲड करून घ्यायचं आहे. मूव अँड ट्रान्सफर लाईन आपल्याला साईज थोडीशी कमी करून घ्यायचं आहे आणि 2 नंबरच्या ऑप्शन आहे आपल्याला इथं हे इमेज रोटेट करायचं आहे. बरोबर आपल्याला 90 डिग्रीपर्यंत इमेज रोटेट करून घेतल्यानंतर पुन्हा इथून बॅक येऊन मूव अँड ट्रान्सफर लाईन आपल्याला ते स्वाईप करून ते इथे इमेज आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला या इमेजची लेंथ 12.10 सेकंदपर्यंत ठेवायचं आहे. एक्स्ट्रा इथं आपल्याला इमेज वाढून घ्यायचं आहे. पुन्हा इथे येऊन प्लस चिन्ह क्लिक करून तेच PNG पुन्हा एकदा ॲड करून आता आपल्याला याची लेंथ शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आणि हे जे काय आपलं PNG आहे आपल्याला इथं खाली अशा प्रकारे स्क्रोल करून थोडी साईज कमी करून आपल्याला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता हे केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली इथं बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला बॉर्डर जी काय असेल ती इथं बॉर्डर अँड शॅडोवरती येऊन आपल्याला शॅडो ऑन करून घ्यायचा आहे. आणि इथं आपल्याला शॅडोसाठी हा ब्लू कलर इथं ॲड करून अल्फा कमी करायचा आहे आणि आपल्याला साईज वाढवायचं आहे. इथं अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. तर आजचा आपला व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओला सेव्ह करायचं आहे. इथं आपल्या राईट साईडला वरती कोपऱ्यात एक एक्सपोर्टचा ऑप्शन असेल त्याच्यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे म्हणजे व्हिडिओ आपल्या एचडीमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.